चा इशारा या ठिकाणी दिलाय। या 20 जिल्ह्यातील नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। या 20 जिल्ह्यामधील आता 10 जिल्ह्यांना मोठा वादळी वाऱ्याचा त्रास सहन करावा लागणार, तसेच अतिवृष्टीचा धोका असल्याचं यामध्ये सांगण्यात आलंय। त्यामुळे या 20 जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन स्वतःची व कुटुंबाची आणि शेती पिकांची काळजी घेण्याचं आवाहन केलंय। गेल्या आठवडाभरापासून मुसळधार ते अतिमुसळधार या ठिकाणी अवकाळी पाऊस राज्यामध्ये सगळीकडेच पडत आहे। ऐन या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये हा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकामध्ये मोठं नुकसान होत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यातच आज रात्र जी आहे तर ती खूप डेंजर परिस्थिती असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। कारण या 20 जिल्ह्यामध्ये भयानक परिस्थिती आज मध्यरात्री होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। अनेक भागामध्ये वादळी वाऱ्याचा देखील फटका बसण्याची शक्यता मध्यरात्रीच्या सुमारास वर्तवण्यात आल्या। आज मध्यरात्रीच्या सुमारास या 20 जिल्ह्यामध्ये अगदी अर्ध्या ते 1 तासामध्ये ढगफुटी तसेच वादळी वारा आणि गारपीट होऊन शेती पिकांचं भयंकर नुकसान होण्याचा धोका या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा आता वर्तवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय। हवामान खात्याने या 20 जिल्ह्यांना आज रात्रीसाठी डबल रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर करून टाकलाय। कोणी सुद्धा कामाव्यतिरिक्त अजिबात घराच्या बाहेर पडू नये, कारण हा पावसाचा इशारा नाही तर हा ढगफुटीचा इशारा आहे, वादळी वाऱ्याचा इशारा आहे आणि गारपिटीचा इशारा आहे। आकाशातून सुपारी एवढ्या नाही तर मोठ्या आंब्या एवढ्या या ठिकाणी गारपीट होऊ शकते। त्यामुळे गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन कोणी सुद्धा घराबाहेर पडू नये असं आवाहन या ठिकाणी हवामान खात्याकडून करण्यात आलंय। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ढगफुटीचा इशारा देण्यात आलाय, कोणकोणत्या जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा देण्यात आलाय, कोणकोणत्या जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा फटका बसण्याची शक्यता आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये झाडे पडण्याची शक्यता आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये हवेत पत्रे उडण्याची शक्यता आहे, लाईटीची खांब मोडण्याची शक्यता आहे, याचीच अपडेट आजच्या या हवामान खात्याच्या अंदाजानुसार तुम्हाला काय काय वर्तवण्यात आले सर्व काही सांगणार आहे। ही ढगफुटी आणि वादळी वारा मध्यरात्रीच्या 2च्या सुमारास होत असल्याने नागरिकांमध्ये आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। आंबे या ठिकाणी काढे आलेत, परंतु आंबे हातात लागणार का, तसेच या ठिकाणी इतर जी पिकं आहेत तर ते हातात लागणार का, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आलाय। नेमकं रात्री झोपायचं का नाही यावर सगळ्यांचाच प्रश्नचिन्ह आता निर्माण झालाय। त्यामुळे या 20 जिल्ह्यांना आता डबल तीव्रतेचा रेड अलर्ट हवामान खात्याकडून आता देण्यात आलाय। राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे गेल्या 3 दिवसापासून गंभीर परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाल्या। घाटमाथ्यावरील परिसरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची तीव्रता इथून पुढे वाढणार असून मध्यरात्रीच्या सुमारास याचे तीव्र पडसाद तुम्हाला पाहायला मिळतील। पुढील 3 ते 4 तासानंतर मोठ्या वादळी वाऱ्याला, मोठ्या पावसाला आणि गारपिटीला सुरुवात होणार। चांगल्याच पावसाला वेग धारण करण्याची परिस्थिती तुमच्या जिल्ह्यामध्ये निर्माण होऊ शकते। काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, तर काही भागामध्ये ढगफुटी सदृश अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून आता इथून पुढे देण्यात आला आहे। काही भागामध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्या भागामध्ये अतिवृष्टीचा पाऊस त्या ठिकाणी भयंकर पडणार आहे। 20 जिल्ह्यांचा समावेश हवामान खात्याच्या यादीमध्ये आता या ठिकाणी सांगण्यात आला आहे। आता या जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस या ठिकाणी पडणार आहे। आता हवेमध्ये इतका दाब असेल, म्हणजेच वादळी वारा इतका असेल की घराचे पत्रे उडण्याची शक्यता आहे। जर तुमची घरे छपराची असतील तर ते छप्पर उडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायला सांगितलंय। त्याचबरोबर हवामान खात्याकडून ज्या जिल्ह्याला आज मध्यरात्रीसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय त्यामधील काही जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री वादळी वारा गारपिटीमुळे शेती पिकांचं भयंकर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। या ठिकाणी द्राक्षे आणि आंबे यामधील गंभीर स्वरूपाचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। धरणातील जलसत्रा म्हणजे धरणातील मोठ्या पाणी पातळीत या ठिकाणी जी कमी झाल्या तर ती अचानक वाढ होण्याची शक्यता आहे। या 20 जिल्ह्यामध्ये प्रत्येक धरणाचे दरवाजे या ठिकाणी जे आहेत तर ते आता एकदम खुले करण्याची शक्यता आहे। कारण ही ढगफुटी देखील आता ऐन उन्हाळ्यात होण्याची शक्यता आहे। कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु अचानक या ठिकाणी समुद्रात आलेल्या एक वेगळंच वातावरण तयार झालंय। त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। कोणत्या जिल्ह्याला कशा प्रकारे धोका वर्तवण्यात आलाय, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये किती वाजेपर्यंत ढगफुटी, वादळी वारा आणि गारपिटीची शक्यता तुम्हाला सामना करावा लागण्याची शक्यता आहे, ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे। त्यामुळे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये कशा प्रकारची आता परिस्थिती आज रात्री होऊ शकते हे पाहण्यासाठी 2 मिनिटे इथून पुढे लक्ष देऊन बघा।
आज रात्री ही आता या ठिकाणी मोठ्या संकटाची आणि वैराची असणार आहे। कारण गेल्या आठवड्यामध्ये जेवढा काय वादळी वारा झालाय, गारपीट झाली, शेती पिकांचं नुकसान झालंय, आंब्याचं नुकसान झालंय, या ठिकाणी द्राक्षाचं नुकसान झालंय, वादळा वारा जेवढा सुटला होता त्यापेक्षा डबल पटीने आज मध्यरात्री पाऊस, वादळी वारा आणि गारपीट होण्याची शक्यता आहे। या उन्हाळ्यामध्ये पाऊस येईल असं कोणाला सुद्धा स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं, परंतु उन्हामध्येच इतका जबरदस्त पाऊस येत असल्यामुळे सर्वांच्या मनामध्ये, विशेषतः शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे पुढचे 24 तास हे गंभीर स्वरूपाचे असणार आहेत। या मुसळधार पावसामुळे कमी दाबाचे पट्टे आता अरबी समुद्रामध्ये अधिक तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळेच आज रात्र खूप संकटाची असणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा या ठिकाणी आता धोका सांगण्यात आलाय? पुढील 3 ते 4 तासामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। आज मध्यरात्री गंभीर स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली। यामुळे काय होईल, आता उन्हाळ्यामध्ये जे काय विहिरींना या ठिकाणी पाणी कमी झालंय तर ती पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे। अर्ध्या ते 1 तासामध्ये ढगफुटी या ठिकाणी होऊन आणि वादळी वारा होऊन शेती पिकांचं भलं मोठं नुकसान या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। त्यामुळे कोणत्या 20 जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहायचं आहे, कोणत्या शेतकऱ्यांना काळजी घ्यायची आहे? समुद्र सपाटीवरील वाऱ्याची दिशा गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत आहे। त्यामुळे कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे। पुढील 2 ते 3 तासानंतर हवामान खात्याकडून आताही अंदाज वर्तवण्यात आलाय, म्हणजे पुढील 4 तासानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या या गावामध्ये, तुमच्या या तालुक्यामध्ये आता पावसाचा जोर, वादळी वाऱ्याचा जोर आणि या ठिकाणी गारपिटीची शक्यता वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। घाट परिसरामध्ये मोठा धोक्याचा इशारा वर्तवण्यात आलाय। घाट परिसरात काही भागांना हवामान खात्याकडून डबल तीव्रतेचा रेड अलर्ट देण्यात आलाय। त्याचबरोबर महाराष्ट्रातील या 20 जिल्ह्यामध्ये हवामान खात्याकडून डबल तीव्रतेचा रेड अलर्ट देऊन टाकलाय। कमी नावाचा पट्टा या 20 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हा पाऊस मोठ्या प्रमाणात आता पडणार असून आता मुसळधार पाऊस पडल्यामुळे आणि यामध्ये गारपिटी आणि या ठिकाणी आता विजांचा कडकडाट आणि वारा असल्यामुळे शेती पिकांचं नुकसान जास्त होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। त्यामुळेच हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय या जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार, कारण पावसाचा जोर पुढील 4 तासानंतर डबल या ठिकाणी होणार असून वादळी वारा देखील डबल होणार असून या ठिकाणी गारपीट सुद्धा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। लक्षात ठेवा, तुमच्या शेती पिकांचं जर तुम्हाला नुकसान वाचवायचं असेल तर काय काय काळजी घ्यावी लागणार आहे, कारण जर फक्त पाऊस पडला तर शेती पिकांचं जास्त नुकसान होत नाही। या पावसामध्ये वादळी वारा असेल आणि यामध्ये गारपीट असेल तर द्राक्षे, आंबा या त्या ठिकाणी पिकांचं, फळबागांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। पावसाचा जोर आता या ठिकाणी सगळीकडे सारखा नसणार आहे। काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहील, काही भागामध्ये गारपिटीची शक्यता आहे, काही भागामध्ये मोठा वादळी वारा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा आज मध्यरात्री 2 वाजेपर्यंत हा पाऊस पडेल, तुमच्या गावामध्ये कशा स्वरूपाचं वातावरण असेल, अगदी तुमच्या गावामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस असणार आहे, काय काय काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे नक्की बघा। महाराष्ट्रातील काही भागामध्ये ढग फुटल्यासारखा अतिमुसळधार पाऊस अगदी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। ऐन उन्हाळ्यामध्ये हा पाऊस येत असल्यामुळे सगळ्यांनाच कळायचं बंद झालंय। 3 ते 4 तासानंतर तुम्हाला तुमच्या त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये वातावरण चिघळल्याचं पाहायला मिळेल। सध्याला आबाळाचं या ठिकाणी वातावरण आहे, आबाळ फुल्ल पाण्याने भरलंय महाराष्ट्रामध्ये। आता त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकांनी या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपीट होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा धोका आहे। कारण पावसाचा जोर पुढील 3 ते 4 तासानंतर अचानक डबल होणार असून नागरिकांना सतर्क राहावं लागेल। यामुळे हवामान खात्याकडून आधी सूचना सांगण्यात आल्या। त्याचबरोबर ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, ढगफुटी, वादळी वारा आणि या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि त्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे त्या जिल्ह्यामध्ये आपत्कालीन पथकेही सज्ज झालेत। बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता पाणी वाढणार असून ऐन उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते काय, अशा प्रकारची परिस्थिती तुम्हाला या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळणार आहे। महत्त्वाचे पुढचे 3 ते 4 तास आहेत,
त्यामुळे डबल पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार आहे। पुढील 3 ते 4 या ठिकाणी अशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे की तुम्ही आतापर्यंत उन्हाळ्यामध्ये आता गेल्या 10 वर्षामध्ये असा पाऊस कधी सुद्धा या ठिकाणी बघितला नसणार आहे। कारण हा गंभीर स्वरूपाचा इशारा आहे, ढगफुटीचा इशारा आहे, त्या ठिकाणी गारपिटीचा इशारा आहे, वादळी वाऱ्याचा इशारा आहे आणि हे सर्वत्र मध्यरात्रीच येत असल्यामुळे सर्वजण झोपलेले असणार आहेत। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकं किती वाजता या ठिकाणी वादळी वारा सुटेल, गारपीट कधी होईल, कोणत्या जिल्ह्यामुळे वादळी वाऱ्याचा फटका जास्त बसणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपिटीचा इशारा डबल बसणार आहे, तुमच्या पिकांची काळजी कशी घ्यायची आहे, अगदी तुमच्या तालुक्यानुसार, तुमच्या गावानुसार, तुमच्या जिल्ह्यानुसार सविस्तर अपडेट या ठिकाणी सांगायला सुरुवात करणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती मध्यरात्री होऊ शकते तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवडाभर झालं या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार गारपीट तसेच वादळी वारा अवकाळी पाऊस पडत आहे। त्यातच पहिला जिल्हा सांगण्यात आलाय, जिल्ह्यांची यादी आल्या, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघा। मुंबई शहर या ठिकाणी वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। तसेच या भागामध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या, त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले। परिस्थिती गंभीर निर्माण होण्याची शक्यता आहे। आधीच 2 ते 3 दिवस झालं या ठिकाणी वादळी वारा भरपूर आहे, त्यामुळे मुंबई शहर, मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलाय। विशेष काळजी तुम्हाला घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय। आता मध्यरात्री विजांचा कडकडाट, वादळी वारा आणि अर्ध्या ते 1 तासामध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात या ठिकाणी आली आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तुमच्या जिल्ह्यांची माहिती लगेच पुढे सांगणार आहे। त्याआधी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्यात जर पाहायला गेलं आठवडाभर झालं अतिमुसळधार वारा, अतिमुसळधार पाऊस आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गारपीट होऊ लागल्या। 10 वर्षामध्ये कधीच इतका मुसळधार पाऊस उन्हाळ्यामध्ये पडला नाही, तशा स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तर काही भागामध्ये पावसाचा जोर आता आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही जर रायगड जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा नागरिक असाल तर विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय। घराबाहेर पडू नका, विशेष काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असं आवाहन करण्यात आलंय। त्यानंतर अजून पुढचे या ठिकाणी जिल्हे सांगण्याचं बाकी आहे। या ठिकाणी सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मध्यरात्रीच्या सुमारास पडण्याची शक्यता आहे। अतिवृष्टी आणि ढगफुटीची शक्यता आहे। आतापर्यंत तुम्हाला या ठिकाणी 3 ते 4 जिल्हे सांगितले, अजून या ठिकाणी 7 ते 8 जिल्हे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। त्या जिल्ह्यांना गंभीर स्वरूपाचा इशारा त्या ठिकाणी सांगण्यात आला आहे। लक्षात ठेवा, 10 ते 15 वर्षांमध्ये कधीच उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचा पाऊस पडला नाही, अशी परिस्थिती आता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त पाऊस पडल्याची नोंद या ठिकाणी होणार आहे, ती म्हणजे लातूर जिल्हा। त्या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये पावसाची आता दरवर्षी कमतरता असते, परंतु 2025ला पण ढगफुटी झाली, मोठा पाऊस पडला आणि आता सुद्धा ऐन उन्हाळ्यामध्ये मोठा पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे। हवामान खात्याकडून आता विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय। त्यानंतर त्याच्या साईडचा जिल्हा आहे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यात देखील गेल्या आठवडाभरापासून वादळी वारा, पावसाचा, गारपिटीचा या ठिकाणी धक्का बसलेला आहे। त्यातच आज मोठा पाऊस आणि वादळी वाऱ्याचा त्रास सहन करावा लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर आता पुढचं या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सांगण्यात आले सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यात सुद्धा या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा इथून पुढे 3 दिवसांसाठी देण्यात आला आहे। त्यामुळे डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी आता करण्यात आलं आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा आता मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। या जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीपासून पावसाची शक्यता वाढण्याची शक्यता आहे, वादळी वारा तसेच या ठिकाणी आता गारपिटीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सातारा। सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा घाटमाथ्याचा परिसर, महाबळेश्वरचा परिसर, अतिवृष्टी प्रचंड प्रमाणात तसेच वादळी वारा आणि गारपिटीची शक्यता सुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला, पंचगंगा नदीला या ठिकाणी अचानक वाढ होईल, म्हणजे उन्हाळा असला तरी सुद्धा या ठिकाणी आता त्या ठिकाणी पाणी वाढण्याची शक्यता आहे। कारण आता मोठा पाऊस आणि या ठिकाणी ढगफुटीची शक्यता तसेच या ठिकाणी वादळी वारा आणि पावसाची शक्यता गंभीर स्वरूपाची वर्तवण्यात आल्या। त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलंय। आतापर्यंत जो तुम्हाला अंदाज सांगितला तर हा अंदाज असून जर तुम्हाला शेती पिकाची मोठी कामे करायची असेल तर तुम्ही अजून एकदा या ठिकाणी आता अनुभवी लोकांचा अंदाज घ्या, मग शेती पिकांची मोठी कामे करा असं सांगण्यात आलंय। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।